दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 13 दिवस पूर्ण झाले असून या घटनेभोवतीचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. हा अपघात होता की नियोजित घातपात यावरून राज्यातील राजकारणात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून आणि नेत्यांकडून या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत सुमारे 1.5 तास सविस्तर मांडणी केली. त्यांनी अपघातामागे 100% घातपाताचा संशय व्यक्त करत 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या आरोपांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून राजकीय वातावरण अधिक तापलंय. महासंचालनालयानं आज बारामती विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली आहे. विमानतळ सुरक्षिततेबाबतचा अंतिम निष्कर्ष अधिकृत अहवालातूनच स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं असून पुढील अहवाल आणि चौकशीतील निष्कर्षांवर अनेक बाबी अवलंबून असणार आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.